हीच आहे ती वास्तू, हीच आहे ती जागा ज्या जागेवरती श्री छत्रपती महाराजांचा जन्म झाला. शिवरायांचा जन्म 1630 साली झाला आणि त्या जन्माच्या आधी जिजाऊ मातांनी ह्या किल्ल्यावरती असणाऱ्या भवानी माता शिवाई देवीला नवस केला होता की जर मला पुत्र झाला तर मी त्याला तुझं नाव देईन. आणि हेच ते मंदिर आहे श्री शिवाई देवीचं. आणि असा हा प्राचीन भला मोठा इतिहास असणारा किल्ला बघायला आज आपण जाऊया. तर चला माझ्यासोबत आपण की हा किल्ला पूर्ण सर करूया. नमस्कार मित्रांनो, मी रुपेश जगताप स्वागत करतोय पुन्हा एकदा नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये. आणि आज आपण कुठे चाललोय तुम्हाला कॅप्शन आणि थंबनेल बघून समजलं असेल. आणि फायनली आपला प्रवास चालू झाला तो थेट माळशेज घाटामधून शिवनेरी किल्ल्यापर्यंतचा. बदलापूर अंबरनाथ सोडलं की असे मस्त हिरवळीने नटलेले रस्ते चालू होतात आणि पावसामध्ये भिजलेले हे रस्ते आहेत ना, एकदम शांत आणि मस्त वाटतात. मुरबाडच्या थोडं पुढे गेल्यावरती आहे ना, असे मस्त समोर धुक्यामध्ये हरवून गेलेले डोंगर रांग दिसायला लागली. ते बघून तर खूप भारी वाटलं, कारण आपण थोड्या वेळामध्येच ते डोंगर रांग पार करून पुढे जाणार होतो. तर मित्रांनो फायनली आहे ना आपला माळशेज घाट आता चालू होतोय आणि समोरचं दृश्य तुम्ही बघू शकता. एकदम असे ढग आहेत समोर आणि जे धुकं आहे ना त्याच्यामध्ये डोंगर पूर्ण लपून गेलंय आणि आपल्याला त्याच डोंगरावरती पोहोचायचं आहे. सो ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा, तुम्हाला आज खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. पाऊस जास्त असल्यामुळे गाडी थोडी हळूच चालवायला लागत होती, कारण मध्ये मध्ये आहेत ना हे असे भले मोठे खड्डे पण होते. घाटाच्या पायथ्यावरून असे नजारे बघून ना आम्ही 2 मिनिटं थांबलो. मित्रांनो हा बघा घाटामधील पहिला धबधबा दिसला आपल्याला आणि माझ्या राईट साईडला धबधबा आहे आणि मस्त आपली गाडी चालली घाटाच्या टॉपला आता. आणि या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे ना घाटाची टुरिस्टसाठी आहे ना असं मस्तपैकी असे पार्किंग लॉट बनवले आहेत, जेणेकरून आपण गाडी इथे पार्क करू शकतो आणि घाटाचा मस्त आस्वाद घेऊ शकतो. आणि आताच मध्ये आपली चेकिंग झाली, आपलं लायसन वगैरे विचारलं. सो कधी आलात ना तर प्रॉपर लायसन वगैरे घेऊन या, कारण इथे विचारतात. मित्रांनो इकडे मस्त जिजामाता आणि बाल शिवरायांचा ना स्टॅच्यू बनवला आहे गोल्डन ब्रॉन्झ कलरमध्ये, भारी वाटतं बघायला. सो आता आपण शोधतोय CNG पंप आणि इकडे गाड्या आहेत ना पुण्यावाले कशा पण गाड्या चालवतोय, MH12 वाले सगळे. तर मित्रांनो आपल्याला ना CNG काय मिळालं नाही, सो आपण इथे पेट्रोल भरायला आलोय. CNG पंप तर मिळाला पण CNG नाही मिळालं. सो आता आपण 1000चं पेट्रोल भरून नंतर CNG शोधू. तर मित्रांनो CNG गाडीमध्ये जेव्हा आपण पेट्रोल भरतो ना तेव्हा खूप जास्त दुःख होतं मनापासून. म्हणजे इथे असं लागतं का पेट्रोल भरतोय आपण का. आम्ही ॲक्च्युली चूक काय केली, आम्ही जेव्हा सिटी सोडलं म्हणजे कुठली तरी सिटी होती आता वाशीवरून निघालो तेव्हा एक CNG पंप होता लेफ्टला, पण तेव्हा आम्ही म्हटलं भेटेल कुठे, शिवनेरीला आहे ना पंप. त्या कसल्या शिवनेरीला फक्त पंप होता, CNG नव्हतं. सो आता आपली रेंज जवळपास 150 किलोमीटरची आहे. 1000चं पेट्रोलमध्ये 150 किलोमीटर जाईल ही गाडी. सो आपल्याला CNG भरायची गरज तर वाटत नाही मला. सो आपण ह्याच्यावरच नेऊन त्याला देऊन टाकू, कारण जेव्हा आपण गाडी घेतली ना तेव्हा पूर्ण सर्व 0-0 होतं. बघू आता किती चालते ती गाडी. आणि आम्ही ना गाडी पार्क करून ना आलो आहे शिवनेरी किल्ल्यावरती. तर इकडे मस्त साईडला अशी दुकानं वगैरे आहेत, सर्व मक्के आहेत, भेळ आहे आणि अशी पूर्ण चढणचा रस्ता आहे वरती जायला. सो बघूया किती वेळ लागतोय तो जायला. आणि इथे बोर्ड आहे शिवनेरी फोर्ट वेलकम्स यू. आणि इकडे ना किल्ल्याच्या सुरुवातीला ना आपल्याला एंट्री करायला लागते. आणि किल्ल्याच्या पायथ्याला एक बोर्ड आहे, त्याच्यामध्ये लिहिलं आहे की पूर्वी किल्ला कसा होता आणि तो आता कसा बनवण्यात आला आहे. आणि हा खरंच भारी किल्ला मेंटेन ठेवला आहे. पाऊस पण एकदम मस्त पडतो ना बारीक बारीक. हे इकडे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आणि खालचा व्ह्यू बघा. आणि त्या पायऱ्यात ना मोठ्या चालताना लय दम लागतोय. आणि हे आपले 3 जण मित्र चाललेत. आणि आम्ही आहे ना किल्ल्याचा 10% पण भागातून नाही चढलोय, तरी पण आम्हाला ना दम लागलाय, कारण वरती चढायची सवय नाही ना त्याच्यामुळे दम लागलाय.
चार्जिंग 70% संपते. एक तर CNG नाही भेटलाय गाडीला, ते एक टेन्शन डोक्याला. आणि खालचा व्ह्यू बघा, ऑसम आहे एकदम एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. पूर्ण धुक्यामध्ये ना एक गाव आहे ते हरवलं आहे पूर्ण. आणि इकडे घाटातून आपलं किल्ल्यावरून आहे ना एक शेती दिसते वेगळी. तर कुठली आहे तर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. पूर्ण असं लाईनमध्ये काहीतरी लावलेलं आहे. आणि अजून एक प्रवेशद्वार येतं समोर किल्ल्याचं. आणि हे अजून एक किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. आणि वरती आता किल्ला दिसतो आपल्याला, किल्ल्याची तटबंदी दिसते. प्रवेशद्वार एकदम भारी बनवलं आहे, असं वाटते नवीन पूर्ण डागडुजी केली आहे त्याची. हे बघा. आणि खालचा व्ह्यू तर एक नंबर आहे, पैसा वसूल व्ह्यू आहे. काय बोलतो. आणि तिकडे लिटरली ना ढग दिसतात आपल्याला किल्ल्यावरून. हे बघा. आणि अजून एक प्रवेशद्वार आहे, किती प्रवेशद्वारात माहीत नाही, पण हे पण एक प्रवेशद्वारच वाटतं आहे मला. आणि या किल्ल्यावरती वरपर्यंत यायला आहे ना 7 प्रवेशद्वार आहेत टोटल. त्यातलंच हे एक मुख्य प्रवेशद्वार. प्रवेशद्वार ते नव्हतं तर हे होतं, ज्याला दरवाजाला हे सुळे वगैरे लावले आहेत, जेणेकरून शत्रूने हल्ला केला तर हे सुळे त्यांना लागतील. हे बघा. प्रवेशद्वाराची रचना आहे ना एकदम वेगळीच होती. मुंबईतील एक पूर्ण घर होईल त्याच्यामध्ये, एवढं मोठं प्रवेशद्वारच होतं एक एक. या किल्ल्याच्या वरती जायला 2 वाटा आहेत. एक आहे ती साखळीची वाट आणि एक आहे ती 7 दरवाजांची वाट, ज्या वाटेवरून आपण आता चाललो आहे. आणि या वाटेच्या पूर्ण दोन्ही साईडला आहे ना मस्त फुलझाडे लावून वगैरे आहे ना भारी मेंटेन ठेवलं आहे. आणि मला वाटलेलं संडे असल्यामुळे खूप गर्दी असेल, पण एवढी पण गर्दी नाही आज. आणि ह्या बघा, या इकडे आहेत त्या जुन्या नवीन पायऱ्या आहेत आता बनवलेल्या डागडुजी करून. आणि आम्ही जे चाललो आहे ना तर ह्या शिवाजी महाराजांच्या काळातल्या पायऱ्यांवरून. मित्रांनो, गडावरती ना एकदम भारी वाटतं आहे. माझ्या मागे तुम्ही व्ह्यू बघत असाल ना, एकदम कायच्या काय उंचावर आहे असं वाटतं. कारण माळशेज घाट पहिलं मला वाटायचं खूप उंच आहे, पण माळशेज घाटापेक्षा पण हा किल्ला उंच आहे. हे बघा. आणि हा आहे हत्ती दरवाजा, जो इथे आहे. आणि आपण आता आज चाललो आहे त्या हत्ती दरवाजामधून. हे बघा. किल्ल्याचं बांधकाम तर अजून एक नंबर आहे. आणि या किल्ल्यावरती इकडे वॉशरूमची पण सोय आहे. आणि त्या बाजूला ना इकडे सोलार पॅनलचं किंवा ते तळी जी आहेत पाण्याचा साठा त्याच्यावरती ढाकण, दोघांपैकी काहीतरी ते करतात तिकडे. आणि हा आहे तो किल्ल्याचा शिवाई देवी दरवाजा. इथे शिवाई देवीचं मंदिर आहे आतमध्ये, ते मंदिर पण आपण बघू आता. आणि आता वाटले दुपारचे 1:15. हे बघा, हे वरती इकडे मंदिर आहे. जय शिवाई जय शिवराय. आणि इकडे महाराजांची एक मस्त पेंटिंग पण आहे. आणि हे इकडे आहे ते मंदिर. मंदिराची एंट्री बहुतेक तिकडून आहे, तर आपण मंदिरामध्ये जाऊया पहिल्यांदा. आणि वरून व्ह्यू बघा काय दिसतोय, एकदम भारी. आणि आपल्याला वरच्या टोकापर्यंत जायचं आहे किल्ला सर करून. आणि हे आहे, हा नाही सॉक्स काढायचे आहे रिपन. आणि जेव्हा मंदिराच्या आपण बाहेर जातो ना तेव्हा समोरनं पूर्ण हा गाव जो काय आहे सर्व दिसतं एकदम. हे बघा. आणि हे पाठीमागे आहे माझ्या ते मंदिर. तिकडून आलो आहे. अच्छा हां. आणि खाली जे दिसतात ना बाईक पार्किंग, तिकडून आपण चालत एवढं वरती आलो आहे. बघा, हा पूर्ण वाट आहे. आणि हे बुरुज बघा किती भारी बनवले आहेत किल्ल्याचे. हा एक बुरुज आहे, परत हा एक उंच, हा तो शिवाई दरवाजा मगाशी आपण ज्याने आत आलो. आणि दरवाजामध्ये पण ना ह्याला चावडी बोलतात, इथे शिपाई बसायचे. आणि या घाटामध्ये ना खूप दरवाजे आहेत, त्यातलाच हा एक आपल्या समोर आहे तो मेणा दरवाजा. आणि प्रत्येक दरवाजाची रचना थोडीफार
वेगळी आहे. ॲक्च्युली चढून चढून आहे ना श्वास फुलायला लागला आहे. हा बघा एक बुरुज आणखी. आणि हा एक कुलूप दरवाजावरून पण एक मस्त व्ह्यू भेटतो. आणि हा एक मस्त बुरुज आहे. त्याच्या आतमध्ये इकडे आहे ना धान्य ठेवायला असं धान्य वगैरे ठेवायला असतं ना तसं पूर्ण आहे बनवलेलं. हे बघा. किंवा इथे बैठका पण असू शकतात किंवा एक खोली पण असू शकते, काय सांगता येत नाही. आता आपल्याला ह्याच्या वरती जायचं आहे, त्यासाठी इथून पायऱ्यात. हे बघा ह्या पायऱ्या चढून आपण जाणार या बुरुजावरती. शिवनेरी हा किल्ला मुंबईपासून 160 तर पुण्यापासून 105 किलोमीटरवर आहे. आणि हाच तो बुरुज आहे ज्यावरती आपण आता आलो. आणि बुरुजावरनं पण आहे ना सर्व पूर्ण खालचं गाव दिसतो. आणि मध्ये बरेचे खड्डे आहेत ना हे डायरेक्टली खाली, जिथे मी मगाशी होतो डायरेक्टली खाली जातात. आणि फुलं बघा किती भारी वाटतात. आणि पुढे पण वरती तिकडे काहीतरी आहे वाटतं, तिकडे पण जाऊन आपण आता बघू. आणि मित्रांनो शिवनेरी किल्ला ना एकदम भारी आहे. अजूनपर्यंत मी जेवढे किल्ले बघितले ना त्यामध्ये हा किल्लाच मला भारी वाटला एकदम, कारण स्वच्छ आहे. आणि या किल्ल्यावरती आहे ना हर एक 4-5 फुटांवरती 10 फुटांवरती ना अशी एका पक्ष्याची माहिती दिली आहे, कारण ते पक्षी इथे आढळतात. जसं की आता एक तुम्ही पोस्टर बघितलं, असं एक पोस्टर पुढे पण आहे. हे बघा तुम्हाला बोललो ना हे दुसरा आता पक्षी आहे. आणि हा पक्षी कुठला आहे? कोकिळ. आणि मगाशी आपण ते बघितलं होतं ना त्याच्या खाली आतमध्ये पाणी आहे, पाण्याचे विहीर आहे, त्याच्यावरती आहे ढाकण म्हणून लोखंडाची पूर्ण जाळी बनवलेली आहे. आणि जवळपास पाऊण तास गड सर करून आम्ही फायनली या स्थानाकडे आलो, जे तुम्हाला समोर दिसतंय महाराजांची जन्मभूमी. आणि इकडे पण एक स्मारक आहे. चला आपण जाऊया जन्मभूमी. पण एकदम भारी वाटतं, आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवरती आपण आता चालतोय. खूप भारी वाटतं एकदम. आणि इकडे एक मस्त मोठा ग्रुप आला आहे कुठला तरी. आणि इकडे मस्त एक कमानी बनवली आहे किल्ल्याचीच, म्हणजे खालून कोणी बघितलं तर किल्ल्याचं पूर्ण त्याला हे टोक दिसणार. कारण तिकडे गाव आहे ना, पूर्ण शहर आहे, गाव आहे. आणि ज्या पिक्चरमध्ये वगैरे आपण बघतो ना शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ते सर्व हे समोरचं ठिकाण आहे. ते एक्झॅक्टली तिथे जन्म झाला होता 1630 साली महाराजांचा. आणि ही जी भली मोठी पूर्ण वास्तू आहे ना हीच आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाची वास्तू. हे बघा. आणि जन्मस्थानावरती आहे ना हे मस्त मोठे तळं आहे जे पावसामुळे भरलं आहे आता. आणि इकडे आहे ते जन्मस्थान. त्याच्या आतमध्ये जाता येते का बघू आपण. आणि इकडे महाराजांची आतमध्ये आहे ना मूर्ती आहे, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही. पाळणा पण आहे. अच्छा. आणि इकडे आहे ना पाळणा पण आहे. आणि पाळण्याच्या वरती आय थिंक लाईट लावली आहे, सो एवढा पाळणा व्यवस्थित दिसतोय. आणि आता आपण आहोत महाराजांच्या जन्मभूमीवरती, जी आहे 3500 फूट उंचीवरती समुद्रसपाटीपासून. पुण्यातील जुन्नरमध्ये असलेला हा किल्ला जर तुम्ही ड्रोनने बघितलात ना वरून, तर हा एक्झॅक्टली शंकराच्या पिंडीसारखा दिसतो. अशा हा किल्ल्याचा लुक आहे पूर्ण. आणि हा आतला भाग कसा बनवला आहे बघा. आणि हा एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे अजून.
आणि ह्या जन्मस्थानाच्या बरोबर समोर आहे ना, इकडे बदामी टाके म्हणून आहे, म्हणजे पाण्याची टाकी, पाण्याचं स्टोरेज. हे बघा, एकदम रचनाची वेगळी आहे. याच्या आतमध्ये पण दोन असे काय म्हणतात ते चावडी टाईप आहेत. चला. आणि इथे बोर्डावरती आहे ना, छत्रपती महाराजांचा जन्म आणि मृत्यू 1630 साली जन्म झाला ह्याच बुरुजावरती, आणि मृत्यू झाला 1680 साली. आणि हे इकडे दुसरं आहे ते पाण्याचं टँक, त्याचं नाव आहे कमानी टँक, कमानी टाके. आणि ह्या कमानीमधलं पाणी आहे ना थोडंसं खराब झालं आहे, साफ करण्याची खूप जास्त गरज आहे. आणि ही ती पूर्ण आहे ती कमानी, ज्या कमानीसमोर हे पाण्याचं टाकं आहे. आणि ही कमानी आय थिंक त्या गावातून दिसत असावी, लांबून गाव आहे शहर आहे जे काय आहे तिकडून दिसत असावी. आणि सह्याद्रीची पर्वतरांग बघा, या किल्ल्याच्या समोरनं अशी दिसते एकदम मस्त दिमाखात. आणि इकडे जे काय मंदिर आहे ना ते बघूया काय आहे ते. काय ॲक्च्युली याचं बाहेर बोर्ड नाही आहे काय आहे ते, त्यामुळे कळत नाही आहे. आणि जे मंदिरासारखं बाहेरनं वाटतं ना ते ॲक्च्युली आहे शिवकुंज, ज्याचं नाव आहे, म्हणजे इमारतीचा एक कोनशिला. हे बघा, आणि हे आतमध्ये लॉक आहे, का लॉक आहे माहीत नाही मला. मित्रांनो, आपला पूर्ण किल्ला पाहून झाला आहे. आणि किल्ल्यावर ना एकदम मस्त जरा गारवा आहे. आणि झाडं पण इथे भारी भारी लावली आहेत, पूर्ण वरती येईपर्यंत आहे ना शोभेची छोटी मोठी झाडं लावलीच आहेत. आणि इकडे तर एकदम गुलमोहरची मोठी झाडं आहेत. सो आता आपण जाणार खाली जेवायला, म्हणजे माळशेज घाटाच्या वरती जे MIDC आहे तिकडे आपण बहुतेक जेवायला जाऊ. आणि त्यानंतर आपण माळशेज घाट एक्सप्लोअर करू. सो आता आपण पटापट जाऊया खाली, कारण वाजले दुपारचे 2 आणि आपल्याला अजून बरंच काही बघायचं आहे. म्हणजे मेन म्हणजे माळशेज घाट बघायचं आहे. आणि आपल्या किल्ल्याला उतरायला माझ्या मते 15 मिनटं तर लागतीलच, कारण चढताना आपण बघत आलो, सो जास्त वेळ लागला. उतरायला थोडा जास्त वेळ कमी वेळ लागू शकतो कम्पेअर टू आलो त्याच्यापेक्षा. चला पटापट खाली जाऊया आणि गाडीमध्ये बसूया. आणि पार्टनर आमचा एक येतो आहे कार्टा. आणि हा ना एक व्ह्यू पॉईंट आहे किल्ल्यावरती, तर तुम्हाला दाखवतो. इथे व्ह्यू पॉईंटचं बोर्ड आहे, ह्याच्या इथे तुम्ही जेव्हा उभं राहणार ना तेव्हा फक्त श्री छत्रपती महाराजांची प्रतिमा दिसणार. हे बघा. आणि त्या साईडला दुसरा एक व्ह्यू पॉईंट आहे, तिकडे जर तुम्ही उभं राहिलात ना तिकडून तुम्हाला जिजाऊ माता दिसतील. तिकडे पण आपण उभं राहू. पहिलं आपण महाराजांचं दर्शन घेऊया. किल्ले शिवनेरीला आहे आणि बघा एकदम मस्त प्रतिमा दिसते. आणि सरळ बघितलात ना मला काहीच नाही दिसणार आहे. बघा सरळ बघितलात ना एकदम असं एक स्ट्रक्चर दिसेल फक्त. हे बघा इथे लिहिलं आहे, हा मिडल आहे व्ह्यू पॉईंटचा. आणि दुसरा व्ह्यू पॉईंट करून तुम्हाला दाखवतो. हा दुसरा व्ह्यू पॉईंट आहे. आणि इथून हे बघा जिजाऊ माता दिसतात आपल्याला, व्हिडिओमध्ये पण कळत आहेत. हे बघा. आणि हे बघा इथून दिसत आहे महाराजांची प्रतिमा, मस्त वाटतं एकदम बघायला. आणि आता एक फाट करून एक काहीतरी लाकडाचं टोक पडलं इथे. आणि पावसाने मस्त काळोख केला आहे, तर आम्ही उतरतो पटापट. पण पाऊस बहुतेक येणार आणि आम्हाला भिजवणार आहे. आमच्याकडे छत्री आणली आहे, पण छत्री दोघांमध्ये एकच आणली आहे. त्या दोघांकडे एक आणि आमच्या दोघांकडे एक. आणि एवढा काळोख झाला ना किल्ल्यावरती, तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता. आणि पाऊस बारीक बारीक पडायला पण लागला आहे. तर मित्रांनो, किल्ल्यावरून ना आपल्याला एक असं आर्टिफिशियल तलाव बघायला भेटतं. हे बघा काळ्या कलरचा पेपर टाकून तलाव बनवला आहे. मित्रांनो, गडावर जायला मजा आली होती तेव्हा पाऊस नव्हता. आता आहे ना, आता पण मजा येते. आणि वारा एवढा आहे ना, आमच्या छत्र्यांची कमळ झालेली आहेत. आणि तुम्ही त्या तिकडून, मी या वाटेने राहतो. बरोबर इकडून आहे, वेगळे चपला आहेत ना. आता ना वारा एवढा आहे ना, छत्री पण उघडू शकत नाही आपण, एवढा वारा आहे. आणि वाऱ्याने आम्ही पण हलतोय. आणि मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी आलो पुन्हा एकदा.
आणि आता खूप धमाला झालं. सो आपण इकडे लिंबू पाण्याची ऑर्डर दिली आहे, लिंबू सोडाची ऑर्डर. आणि दादा लिंबू पाडतोय काय ते करतोय. सो लिंबू सरबत पिऊ, नंतर डायरेक्ट गाडीमध्ये बसू आणि मग आपल्या पोट्या पाण्याची सोय. खूप धमाला झाला. तुम्ही माझा शर्ट बघत असाल ना, पावसामुळे नाही घामामुळे भिजलो आहे. खूप घाम आला आहे खरोखर. दादा हसतोय माझ्याकडे बघून. तर मित्रांनो, आम्ही इथं जेवायला थांबलो आहे माळशेज घाटाच्या टॉपला शिवलीला फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. आणि ऑर्डर देऊन ना अर्धा तास झाला आहे, अजून ऑर्डर नाही आली. अरे आम्हाला माळशेज घाटात पण जायचं आहे. आणि मित्रांनो, पाऊण तास वाट बघितल्यानंतर ना आपली चिकन थाळी आली. याच्यामध्ये भाताच्या जागी चिकन दिसतंय आणि चिकनच्या जागी भात दिसतंय. आणि आधी भात आला आणि मग रोटी आली. सो आता खाऊया, जेवूया थोडंसं आणि मग तुम्हाला सांगतो जेवण कसं आहे ते. भारी. तर मित्रांनो, जेवण तर मस्त होतं. चिकन थाळी छान होती आणि ते आम्ही खाल्लं, एकदम रेमटावलं मस्तपैकी. आणि आम्ही आता आलो माळशेज घाटाच्या टॉपला. माळशेज घाटाच्या टॉपला तुम्ही बघू शकता, एकदम असं जबरदस्त धुकं आहे. म्हणजे 10 फुटावरचा 15 फुटावरचा माणूस नाही दिसत आहे. आणि इकडे छत्री बसलेली आहे. काय रे, बघून वापरा रे छत्र्या. आणि आम्ही गाडी पार्क केली आहे ना, अरे ती पण दिसत नाही. इकडे MTDC आहे समोर, त्या MTDC मध्ये गाडी पार्क केली आहे. आणि आम्ही चाललो आहे आता घाटाच्या टॉपला एक फेरफटका मारायला.